सह्याद्रीच्या गर्द वनराईत वसली असा सावंतवाडी आणि याच तालुक्यात असा सांगली गाव। या गाव निसर्गरम्य सौंदर्यान आणि श्रद्धेच्या अपूर्व साखळीन अनादी काळापासून नटला असा। हाय प्रत्येक झाडाक एक वेगळ्याच आध्यात्मिक स्पंदनाचो ओलावो लाभलेलो असा। हाय वड पिंपळ औदुंबर नाही तर फणसाचा झाड ग्रामदैवत मानला जातो। ही एक अनोखी परंपरा जिच्यात निसर्गाचो गंध आणि अध्यात्माचा तेज एकत्र गुंफलेला असा। दरवर्षी गावकरी एकत्र येऊन नवीन फणसाचा झाड निवडतं, देवा कौल लावलो जाता आणि तेका विधिवत तोडून वाजत गाजत मिरवणूक काढतात। सनई चौघड्यांच्या मंगल निनादात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन जाता। ह्यो नुसतो एक उत्सव नाही तर ह्यो असा एक निसर्गाशी घट्ट नाता करणारी आणि परंपरेक नवी संजीवनी देणारी एक अद्वितीय यात्रा। फणसाच्या झाडाचो गाभो करून त्यातून गिरोबाची मूर्ती साकारली जाता आणि पहाटे ब्राह्म मुहूर्तावरती प्राण प्रतिष्ठा केली जाता। ह्यो सोहळा बघताना भक्तांच्या हृदयात भक्तीची लहर आणि डोळ्यात श्रद्धेचे अश्रू तरळतात। गावाच्या कानोकोपऱ्यात फणसाची झाडा मोठ्या मायेन वाढवली जातात। गिरोबा देवस्थान म्हणजे श्रद्धेचा एक दिव्य वटवृक्ष। या परंपरेमध्ये निसर्ग आणि भक्तीचो अद्वितीय संगम बघूक मिळता। हय श्रद्धेक एक नवो अर्थ मिळता आणि भक्ती एक नवी दिशा।